सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बुखामसला तालुका गेवराई जिल्हा बीड। आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ प्रेक्षपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। चालीला बुद्धी देणार तोच आहे। तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्याची चालणे तुझिया बळे, आईचा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी। त्या धन्याला आमचं सगळं कर्म कळतंय, नोंद ठेवतो। दुर्योधन गोड बोललेलंही कळायचं आणि शिव्या दिलेलंही कळायचं। मग दुर्योधनाची भक्ती म्हणायची का होती? भक्ती नाही, तो दांभिकता आली, त्या दंभ, हा दंभ आला। बोलणं एक, अंतकरणात दुसरं, दंभ आहे। पण आमच्या गोपींनी गोपाळांनी जी भक्ती केली ना, ती शुद्ध सात्विक चित्तानं केलेली सेवा आहे। चित्त शुद्ध सेवा देवाची ही सेवा आहे। शुद्ध सात्विक चित्तानं सेवा करा। भलेही सेवा छोटी असेल, एकदम छोटी असू द्या, पण त्या सेवेमध्ये सर्वस्व समर्पण असावं। आमच्या शबरी मातेची सेवा छोटी होती पण समर्पित होती। आमच्या गोपाळांकडे काय होतं सांगू तुम्हाला, ऐका बरं। गोपाळ ज्यांच्याकडे अंगावर कधी कपडे असायचे नसायचे, गोपाळांना सर्दी झाली तर त्यांच्याकडे रुमाल नसायचा। रुमाल नाही, नॅपकिन नाही, मफलर नाही, उपरणं पण नाही। गोपाळांनी सर्दी पुसायची, सर्दी ही सर्दी पुसायला दंडाचा वापर करायचा। कोपरापासून ते खांद्यापर्यंत वाफा फुल भरायचा। हा वाफा फुल झाला की नंतर या वाफ्याला भार द्यायचं। या दोन्ही वाफे फुल झाले का नंतर मनगटाचे शेल वाफे हे गच्चून भरायचं गोपाळ। ऊन पडलं तर अशी 2 MM ची पोपडी राहायची, अशोक दादा, अशी बारीक पोपडी, आणि ते अंग वाळायचं ना सगळं। विश्वाचा मालक यायचा आणि त्या गोपाळाला मिठी मारायचा। कशाचा परिणाम? चित्त शुद्ध सेवा देवाची है। जा सुखा कारणे जा सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सगळं
देवचरण काळा नवडे वैकुंठ शेषाचे शयना नवडे वैकुंठ शेषाचे शयना नवडे वैकुंठ शेषाचे शयना नवडे वैकुंठ शेषाचे शयना वैष्णव सदन आवडते वैष्णव सदन आवडते नवडे वैकुंठ शेषाचे नवडे वैकुंठ शेषाचे शयना नवडे वैकुंठ शेषाचे शयना वा 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 वा. माऊली बाबांकरता टाळी वाजवा एकदा जोरात. नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवडली. आमच्या वारकऱ्याच्या घरी वैष्णव सदन वारकऱ्याच्या घरी जी भक्ती आहे ती शुद्ध सात्विक चित्तानं केलेली सेवा आहे. म्हणून जगद्गुरु म्हणतात या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती. किंवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे आणि कमी देवा काही नेणे गायनाचे मुने आपुली आंदेवा गायनाचे मुने आपुली आंदे. वारकऱ्याच्या घरी सेवा आमच्या वारकऱ्याच्या घरी शुद्ध सात्विक चित्तानं केलेली सेवा आहे. म्हणून जगद्गुरु म्हणतात हित व्हावे तरी दंबदुरी ठेवा चित्त शुद्ध सेवा देवाची हे. महाराज कोणी कोणी सेवा केली जरा उदाहरणं द्याल का? कृतयुगामध्ये प्रल्हादजींनी सेवा केली, त्रेतायुगामध्ये अंगदजींनी सेवा केली, द्वापार युगामध्ये उद्धवजींनी सेवा केली आणि कलियुगामध्ये जगद्गुरूंनी स्वतः सेवा केली. विठ्ठला 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 टाळी वाजवा मायबाप. विठ्ठला 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 विठ्ठला. बोला पुंडलिक वरदा. ऐका ऐका. हनुमान ने सेवा करी हनुमान ने सेवा करे ले दूर ना गिरिवडा ले दूर ना गिरिवडा नहीं 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 हरि से कोई नहीं बड़ा दीवार तू गफलत में पड़ा अरे हरि से कोई नहीं बड़ा दीवार तू गफलत में पड़ा हरि से कोई नहीं बड़ा दीवाने तू गफलत में पड़ा अरे हरि से कोई नहीं बड़ा दीवाने तू गफलत में पड़ा हे हरि से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. हरि से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. भगवंताशिवाय कोण मोठे मायबाप. हनुमानजी महाराजांनी सेवा केली. एका क्षणात द्रोणागिरी पर्वत घेतला आणि हे उड्डाण आहे जाळी येली लंका. काय सेवा आहे मायबाप, ही सेवा आहे. लक्षपूर्वक ऐका आता. या सेवेचा परिणाम काय होतो एक गोड दृष्टांत सांगतो. भजन करा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. टाळी वाजवा मायबाप. बोला बोला बोला. टाळी टाळी टाळी. विठ्ठला, विठ्ठला, आमच्या संत श्रेष्ठ मीराबाईंनी सेवा केली भगवंताची. भगवान श्रीकृष्ण परमात्मा मीराबाईंच्या जीवनामध्ये राजवैभव होतं. राजवैभवात राहिल्या पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चिंतनात राहिले. प्रातःकाळ झाला भगवंताचं चिंतन. जिथं असेल तिथं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चिंतन.
है आखबो है आखबो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे। बेकार वो मुख है, बेकार वो मुख है जो रहे वर्त बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे। हीरे मोती हीरे मोती से नहीं है शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे। मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे। लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी। प्रेम के रंग में ऐसी डूबी, बन गया एक ही नूर। प्रेम के रंग में ऐसी डूबी, बन गया एक ही नूर। प्रेम की माला जपते जपते आप बनी मैसा, सांसों की माला पे सिमरू में पीता नाम, सांसों की माला पे सिमरू में पीता नाम। अपने मन की मैदान पीके मन की नाम, अपने मन की मैदान पीके मन की नाम। मीराबाई एक दिवस भजन करत होत्या आणि एक साफसफाई करणारा मुलगा पहिल्यांदाच राजवाड्यात आला. ऐका बरं का, आजच्या कीर्तनाचा सारांश हा दृष्टांत आहे. त्या मुलाने मीराबाईंना पाहिलं. अरे पहिल्यांदाच त्याने एवढं सौंदर्य पाहिलं होतं. तो मुलगा भारावून गेला. एवढी सुंदर मुलगी त्याने पहिल्यांदा पाहिली. घरी गेला. आई, हे आई. आई म्हणे का रे काय झालं? ती राजवाड्यातली मुलगी कोण आहे का? कोणती मुलगी? पायामध्ये चाळ बांधती, गळ्यामध्ये विना होता, भजन करत होती. आई म्हणे राजाची कन्या आहेत त्या मीराबाई. काय झालं? मला त्या मुलीबरोबर लग्न करायचंय. आईने त्याच्या तोंडाला हात लावला. आता बोलला बरं झालं. राजाच्या कन्या आहेत त्या. आपण साफसफाई करणारे आहोत, आपण सेवक आहोत, त्या राजवैभवातल्या आहेत, राजाची कन्या आहेत त्या. जर राजाला कळालं तर नसताना रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल, स्कोरही वाढल. मुलाने हट्ट धरला. मुलगा म्हणे आई मला लग्न करायचं तर त्या मुलीबरोबरच लग्न करायचंय. अन्न पाण्याचा त्याग केला. पहिला दिवस मुलगा जेवला नाही, दुसरा दिवस जेवला नाही, तिसऱ्या दिवशी मुलगा बेशुद्ध झाला. आईला दया आली. आई म्हणे मीराबाईंबरोबर आपण एक शब्दभर विचारून पाहू, बोलूया. आई रडत रडत आली मीराबाईंकडे. राणी साहेब, राणी साहेब, माझ्या मुलाला वाचवा. काय झालं तुमच्या मुलाला? मीराबाई बसलेल्या होत्या. मीराबाई चिंतनात होत्या. काय झालं तुमच्या मुलाला? माझ्या मुलाचा हट्ट आहे, तो तुम्हीच पूर्ण करू शकता. काय हट्ट आहे तुमच्या मुलाचा? माझ्या मुलाला तुमच्या बरोबर लग्न करायचं आहे, त्याचा हट्ट आहे. तेवढा हट्ट पूर्ण करा. पदर पसरते. मीराबाई म्हणे मी तुमच्या मुलाबरोबर लग्न करायला तयार आहे, पण
मराठी व्याकरणात हा पण जरा विचित्र आहे थोडा. दोन वाक्यांना जोडणारा हा शब्द आहे जोड शब्द पण. पण मध्ये पण आला की मागच्या वाक्याचा अर्थ बदलतो. मी तुला आत्ता 1000 रुपये देतो, पण उद्या 2000 द्यावं लागतील मला. बघा त्या 1000चा उपयोग झाला का पहिल्या वाक्यात. मी कीर्तनाला येतो, पण आला का मागचं वाक्य जरा थोडं गैरसमजात जाते. मी तुमच्या मुलाबरोबर लग्न करायला तयार आहे, पण काय, तुमच्या मुलाने राजवाड्यात यायचं, माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं भजन करायचं. समोर भगवान श्रीकृष्ण परमात्मा असतील, तुमच्या मुलांनी 7 दिवस इथे भजन करायचं. 8व्या दिवशी काल्याच्या कीर्तनात मी स्वतः तुमच्या मुलाच्या गळ्यामध्ये वरमाला घालेन. ऐका. दुसऱ्या दिवशी मुलाला घेऊन आली आई. संत शिरोमणी रोहिदास महाराजांनी दिलेली भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची मूर्ती समोर ठेवली. मीराबाईने त्या मुलाला सांगितलं, समोर बघा, हे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत, हे माझं सर्वस्व आहे, यांच्याकडे पाहून भजन करायचं. मुलगा भारावून गेला. काय सुंदर मूर्ती आहे. मीराबाई दररोज त्या मूर्ती समोर भजन करायच्या. त्या भजनाचं पावित्र्य त्या मूर्तीमध्ये विराजमान होतं. साक्षात विश्वाचे मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा उभेत की काय, अशी ती मूर्ती होती. मायबाप, एवढी सुंदर मूर्ती त्या मुलानं पहिल्यांदा पाहिली. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवाट चंदनाची उटी, कस्तुरी मळवाट चंदनाची उटी. त्या मुलाला मीराबाई म्हणे, माझ्या मागे भजन म्हणा. मीराबाई पुढे भजन म्हणतायत, मुलगा मागे भजन म्हणतोय. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. मुलाला समाधी लागली. 7 दिवस समाधीत भजन झालं. 8वा दिवस उजाडला. सुंदर फुलांची वरमाला तयार केली मीराबाईंनी. त्या मुलाला जाग केलं. उठा 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 उठा. मुलाने डोळे उघडले. समाधीतून बाहेर आला आणि डोळे उघडल्याबरोबर जे रडायला लागला, मीराबाईंच्या चरणावर नतमस्तक झाला. साष्टांग प्रणिपात केला. नेत्राशुन्नी चरण कमलांना अभिषेक घातला. इतका रडला, इतका रडला. मीराबाईंनी त्याला शांत होऊ दिलं आणि मग विचारलं, का रडताय? आपला लग्नाचा दिवस आहे आज, का रडताय, का रडताय? मुलाचं उत्तर फार सुंदर आहे. मुलाचं उत्तर आवडेल तुम्हाला. एवढं उत्तर प्रसाद म्हणून घरी घेऊन जा. मुलगा म्हणतो, आई साहेब, पहिल्या दिवशी मी तुम्हाला विकारांच्या नजरेनं पाहिलं, फक्त सौंदर्य मला दिसलं, पण 7 दिवस तुम्ही माझ्याकडनं भजन करून घेतलं, माझ्या अंतःकरणातले विकार नाहीसे झाले. पहिल्या दिवशी ज्या मीराबाई मला दिसल्यात, आता त्या मीराबाई दिसत नाहीयेत. आता डोळे उघडल्याबरोबर साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचंच दर्शन मला होत आहे. विश्वाच्या मालकाचं दर्शन मला होत आहे. याला म्हणतात चित्त शुद्ध सेवा देवाची हे. मग भगवंताची सेवा केल्यानंतर या मुलाला जो लाभ झाला तो अलभ्य लाभ होता, तो चिंतनानं झाला. जगद्गुरु वर्णन करतायत अभंगाचं दुसरं. आवडी विठ्ठल गाईचे आवडी विठ्ठल
बोला पुंडलिक वरदान श्री ज्ञानदेवा. आवडी विठ्ठल गाई जे एकांती अलभ्यते येते लाभ घरा. आतापर्यंत आपण 2 चरणाचा भाव पाहिला आणि आपली वेळ संपली. 10:30 वाजता आपल्याला थांबायचंय, पण 5 मिनिटं आणखी जास्त घेतो. थोडे चालतील ना तुम्हाला? 5 मिनिटं घेतले तर चालेल ना? वा 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 वा, धन्यवाद. एकांतामध्ये भजन कोणी केलं? लक्षपूर्वक ऐका. आपल्याला हा नरदेह मिळाला, हे भाग्य. चिंतन करायला संधी मिळाली, हे भाग्य. या धर्ममंडपामध्ये आपल्याला टाळी वाजवता आली, भाग्य. या धर्ममंडपामध्ये आपल्याला अन्नदानाची सेवा करता आली, भाग्य. याच्या पुढे बोलू का? आपल्याला भगवंताने 2 वर्ष अगदी फुलासारखं जपून ठेवलं, हे आपलं सगळ्यात मोठं भाग्य. मला बरेच जण म्हणायचे, महाराज फार नुकसान झालं का हो? काहींना आसुरी आनंद राहायचा. ते म्हणायचे लय पळत होते, पाहू कस काय, विचारा 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 बाबा कस काय, बरं आहे का? आपण म्हणायचो आनंदात आहे. 2 वर्षात मस्त हार्मोनियमवर परत हात साफ करून घेता आला आपल्याला. राहिलेले राग होते ते पुन्हा घेतले चाळून आपले. भजनासारखा आनंद कुठंच नाही. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय, थोडं पण जाळायचं. 2 वर्षात भगवंताने आपल्याला सुरक्षित ठेवलं. कशाचा परिणाम? आवडी विठ्ठल गाई जे एकांती अलभ्यते येती लाभ घरा. माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी भजन केलं मायबाप. पहिली वारी केली श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर, एकटेच होती माऊली. रस्त्यामध्ये भजन करत 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 पंढरपूर आलं. चंद्रभागेचं स्नान झालं, नगर प्रदक्षिणा झाली, पुंडलिकांचं दर्शन घेतलं. वाळवंटापासून पळत निघाले. भगवंताच्या नामाचा जयघोष करत 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 महाद्वारापर्यंत आले. रंगे रंगे श्री विठ्ठला पांडुरंगे श्री विठ्ठला. भजन केलं. महाद्वारावर आले, मुख्य प्रवेशद्वारावर आले, दर्शन घेतलं. भगवान पांडुरंग परमात्म्यांचं मुख दर्शन झालं. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. आपण सगळे आता लोकामसला गावात नाही आहोत. आपण सगळेच सगळे माझ्या माऊली ज्ञानोबरायांबरोबर पंढरपूरला जाऊयात. माऊलींनी मुखदर्शन घेतलं प्रवेशद्वारातनं. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. माऊलींच्या डोळ्याला धारा लागल्या. माऊली म्हणतात, अरे या विश्वाच्या मालकाचं दर्शन दुर्लभ आहे, पण मला सहज दर्शन झालं. काय विश्वाचे मालक आहेत? तुझी येणी धारी कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन वदन वदन घडिये 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 एवढा आनंद झाला. पण माऊली प्रत्यक्ष दर्शनाकरता मंदिरामध्ये प्रवेश करतात आणि माऊलींना थांबवण्यात येतं. थांबा हो, थांबा. कोण आपण? दादा माझं नाव ज्ञानेश्वर आहे. ज्ञानेश्वर. कुठून आलात? आळंदीवरून आलो दादा. विठ्ठल पंतांचा ज्ञानेश्वर तूच का? हो दादा. मला ओळखता तुम्ही? अरे तुम्हाला कोण ओळखत नाही. तुम्ही आळंदी पाठवली, इंद्रायणी पाठवली, आता पंढरपूर पाठवता का? दादा का असं बोलताय? जीवाच्या येण्यानं तीर्थ वाटेल का, क्षेत्र वाटेल का, माझी इंद्रायणी माता वाटेल? का बोलताय दादा असं? जास्त विद्वतेच्या गप्पा मारू नको. चालता हो मंदिराच्या बाहेर हो. माऊलींचा हात पकडला, मंदिराच्या बाहेर आणलं. माऊली विनंती करत होती, दादा नका असं करू, फार दूरवरून आलोय, मला दर्शन घेऊ द्या ना, घेऊ द्या ना दर्शन, नका असं करू. देवा, हो देवा, अहो सांगा ना तुम्ही या दादांना, सांगा ना देवा, दर्शन करता आलोय, नका असं अवेअर करू हो मायबाप, घेऊ द्या ना दर्शन, घेऊ द्या ना दर्शन.
माऊली ज्ञानोबारायांचा हात पकडून बाहेर आणलं. पहिल्या पायरीवरून माऊलींना लोटून दिलं. चालता हो, चालता हो. माऊली घरंगळत घरंगळत खाली आले. देहाला वेदना झाल्या, डोळ्याला धारा लागल्या, गळ 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 डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागल्या. माऊली ज्ञानोबारा देवाला म्हणतात, देवा फार अपेक्षेनं आलो तो तुझ्या दरबारामध्ये न्याय मिळेल, पण धुंद झाला तुझा दरबार देवा. न्याय नाही आम्हाला, कुठेही न्याय नाही. आम्ही भावंडांनी काय अपराध केलाय देवा, का असं करताय? नाही द्यायचं दर्शन, नका देऊ देवा. माझा तुम्हाला नमस्कार आहे, इथूनच माझा नमस्कार आहे देवा. माऊली ज्ञानोबाराय भगवंताला आवाज देतात. पंढरपूर मध्ये दिलेला आवाज आहे. पांडुरंगा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला, माय बापा विठ्ठला. तुळसी माळ ही श्वासांची तुटे दाब विठ्ठला. जीव झाला कासा विसर, रूप दाब विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला, माय बापा विठ्ठला. घरातच कारावास सोसलार रात्रंदिस, तुझा मानी आकवल नाही ओलांडलीस. गोड लागला शिवार, गोड लागला शीत, चंद्रभागेच्या तीराची आम्हा बोलावतीत. तुझ्या नामाविन नसे काही ताव विठ्ठला. जीव झाला कासा विसर, रूप दाब विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला, माय बापा विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला, माय बापा विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला, माय बापा विठ्ठला. विठ्ठला माय बापा विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला, माय बापा विठ्ठला. तुळसी माळ ही श्वासांची तुटे दाब विठ्ठला. जीव झाला कासा विसर, रूप दाब विठ्ठला. तुळसी माळ ही श्वासांची तुटे दाब विठ्ठला. जीव झाला कासा विसर, रूप दाब विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला, माय बापा विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला, माय बापा विठ्ठला. विठ्ठला माय बापा विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला, माय बापा विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला, माय बापा विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला, माय बापा विठ्ठला. माय बापा विठ्ठला, माय बापा विठ्ठला. माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी जो आवाज दिला माय बाप, तो मी तुम्हाला आणखी लाभ सांगतो आणि थांबतो. माऊलींनी पहिली वारी केली त्यावेळी ते एकटे होते. पण दादा तुम्ही मला सांगा, आजपर्यंत वारकऱ्यांची संख्या सोहळ्यामध्ये वाढली का कमी झाली? वाढली. एक दिवस तुमच्या माझ्या जीवनामध्ये असं येणार, लक्षपूर्वक ऐका. माझे माऊली ज्ञानोबाराय आळंदीतनं निघतील, पंढरपूरकडे प्रस्थान करतील. सोहळ्यामध्ये माऊलींचा सोहळा सुरू होईल. भजन करत करत माऊली पंढरपूरला पोहोचतील. माऊली पंढरपूरमध्ये असतील आणि सोहळ्यातला शेवटचा वारकरी मात्र आळंदीत असेल. एवढा भव्य आणि दिव्य सोहळा माझ्या माऊली ज्ञानोबारायांचा होणार.
त्याला कारण आवडी विठ्ठल गाई जे एकांती अलभ्यते येती लाभ घरा. जगद्गुरु म्हणतात अनिका अंतरी नद्यावी वसती करावी ही शांती वासनेची. अंतःकरणामध्ये कोणती इच्छा आकांक्षा संकल्प ठेवू नका. भगवंताच्या चरणी सगळे संकल्प समर्पित करा. हा माझा तुम्हाला निर्वाणीचा इशारा. तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा बाबोगी हे वाचा वेचू नये. आवडी विठ्ठल गाई जे एकांती अलभ्यते इति लाभ घरा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली बाण निर्वाणीचा तुका म्हणे हाची बाण निर्वाणीचा तुका म्हणे हाती बाण निर्वाणीचा. 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 तुका म्हणे हाती उठू नका उठू नका बाण निर्वाणीचा. उठू नका खाली बसा. तुका म्हणे हाती बाण निर्वाणीचा. वावगी माझ्या वावगी माझ्या आवडी विठ्ठली गायती कांती. आवडी विठ्ठली गायती कांती. पावकी वाचा पावकी वाचा आवडे गाईचे कांती. आवडे विठ्ठले गाईचे कांती. उठू नका खाली बसा. एक 5 मिनिटं सर्वांना विनंती. कृपया 5 मिनिटं उठू नका कोणी.
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे लुखा मसला तालुका गेवराई जिल्हा बीड आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर।